नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण शेकडेवारी हा चॅप्टर ऑलरेडी बघितलेला आहे. या चॅप्टरवरचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे प्रश्न आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. तर बघा, राजूचा पगार पहिल्यांदा 40% कमी करण्यात आला आणि पाठोपाठ 50% वाढवण्यात आला, तर त्याच्या प्रारंभिक पगारातून त्याने किती टक्के गमावले असं आपल्याला विचारलेलं आहे. आता त्याचा प्रारंभिक पगार किती होता हे सुद्धा माहीत नाही. ठीक आहे, आपल्याला त्याचा प्रारंभिक पगार किती आहे ते माहीत आहे का? नाही आहे. पण बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की शेकडेवारी म्हणजेच काय असतं? 100. शेकडेवारी म्हणजेच काय? 100. म्हणजेच त्याचा प्रारंभिक पगार जर आपण 100 म्हटला तर 100 गुणेला त्यामधून 40% कमी करण्यात आले, म्हणजे 100मधून 40 गेले, 60/100 गुणेला पुढे काय म्हटलं, आणि पाठोपाठ 50%नी वाढ झाली. वाढ झाली म्हणजे 100मध्ये 50 मिळवले, 150/100. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत, हा 0 या 0 सोबत, हा 0 या 0 सोबत. 15 गुणेला 6 म्हणजे किती झाले? 90%. ठीक आहे, 15 गुणेला 6 90%. आता बघा, त्याचा प्रारंभिक पगार जर आपण 100% म्हटला आणि त्यामधून जर 90% हे झाली तर आपल्याला 10% जे आहे त्याचा प्रारंभिक पगारामधून किती? 10% त्याने गमावले असं डायरेक्ट म्हणता येते. ठीक आहे, हे त्याचं फायनल आन्सर येते. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला काही नाही समजलं म्हणजे लक्षात घ्या की शेकडेवारी जी आहे ही 100वरती डिपेंड असते. म्हणजे ती किंमत 100 रुपये घ्यायची, 100मधून घेऊन त्या गोष्टी करायच्या. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, कमी किंवा घट जर असेल तर 100मधून वजा करायची आणि वाढ किंवा जास्त जर असेल तर ते 100मध्ये मिळवायची. ठीक आहे, तर याचं उत्तर काय भेटलं आपल्याला? 10%. एवढे सोपे प्रश्न आहेत. बघा, मी जे पूर्ण आता आपले जे 6 पार्ट मी घेतले, या 6 पार्टमध्ये शेकडेवारीचे इझी लेवलपासून तर हार्ड लेवलचे सर्व प्रकारचे एक्झाम्पल तुमचे घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कुठलाही पेपर द्या, अडचण यायला नको. आता हे प्रश्न मी डायरेक्ट घेतले नाही, पण तुम्हाला हे कळून येतात. ठीक आहे, तर बघा, दुसरा प्रश्न अशाच टाईपचा नाही म्हणतायत, तर आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधला आपण बघूया. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका क्लिअरन्स सेल्समध्ये 10,490 रुपये छापील किंमत असणारी एक साडी आता 9,441 रुपयाला विकली गेली, तर त्या साडीवरील सवलतीची टक्केवारी किती असेल? रेल्वे ग्रुप डी 18 ऑगस्ट 2022ला शिफ्ट 1मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते 15%, 18%, 12% आणि 10%. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा छापील किमतीचा प्रश्न आहे, पण टक्केवारी दिलेली आहे म्हणजे टक्केवारी म्हणजे शेकडेवारीचा आपला प्रश्न आहे. तर इझी आहे. एका क्लिअरन्स सेल्समध्ये 10,490 रुपये छापील किंमत आहे आणि ती साडी आता किती रुपयाला विकली गेली? 9,441 रुपयाला. तर त्या साडीवरील सवलतीची टक्केवारी किती, म्हणजे किती सवलत भेटली? तर सरळ सवलत बरोबर किती येतील रे? सवलत बरोबर 10,490 वजा 9,441. जर वजाबाकी केली तर 10तून 1 गेले, किती राहिले रे? 9 राहिले. ठीक आहे, इथं 8तून 4 गेले, किती राहिले? 4. परत इथं 4तून 4 गेले, किती राहिले? 0. आणि परत 10तून 9 गेले, राहिले 1, म्हणजे 1,049 येतील. तर सवलत किती रुपये भेटली त्याला? 1,049 रुपये. किती भेटली? 1,049 रुपये. मग त्यांनी सवलतीची टक्केवारी विचारली, तर सवलतीची टक्केवारी बरोबर ठीक आहे, किती रुपये सवलत भेटली? 1,049. किती रुपये किंमत होती? 10,490. बरोबर आहे ना? का ही किंमत घ्यायची नाही? एवढ्याला ती विकली गेली, पण त्याची ॲक्च्युअल छापील किंमत किती होती? 10,490 रुपयावरती एवढे रुपये त्याला द्यायला गेले, एवढी सवलत भेटली. म्हणजे 10,490 रुपयाची वस्तू 9,441 रुपयाला विकली, म्हणजे सवलत भेटली 1,049. आणि टक्केवारी काढायची आहे, म्हणजेच गुणेला 100. ठीक आहे, 1,049 भागेला 10,490 म्हणजे हे कितीचा भाग जाईल? 10चा. आणि 10ने जर 100ला भागलं तर कितीचा भाग जाईल? 10चा. म्हणजे त्याची सवलत किती टक्के असेल? 10%. म्हणजे याचं उत्तरसुद्धा किती येईल? 10%. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे साधे प्रश्न आहेत. हे आपल्याला प्रश्न वाचता समजले पाहिजे, कारण आपण याच्या किती हार्ड लेवलचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर हे प्रश्न साधे आहेत. हे प्रश्न आपल्याला क्लिअर समजता आले पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणसारखे सर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न तर घेतलेच नाही. तर बघा, लक्षात घ्या, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, कुठलाही विषय असेल, रिजनिंगचे काय असते त्याच बेसवरती प्रश्न असतात. मग मॅथ्सवरते प्रश्न आपण शिकलेला असतो, पण त्याला थोडंसं घुमून विचारलेलं असते. तर तो घुमून विचारलेला आहे, ते घुमून विचारलेला जो कन्सेप्ट आहे
की घुमून विचारलेला पॉईंट आहे तो आपल्याला पकडता आला पाहिजे आणि तो पकडून आपण जे शिकलेलं आहे त्या पद्धतीनुसार त्याला लिंक करता आला पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी होतात तुमच्या प्रॅक्टिसनुसार. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढा तुम्हाला चांगला गणितामध्ये फायदा होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 50% वाढली आहे तर त्याच्या पृष्ठफळाच्या क्षेत्रफळातील वाढीची टक्केवारी शोधा. तर बघा, या अगोदर आपण जे प्रश्न घेतले होते त्यामध्ये आपण पाहिलं होतं की चौरसाची बाजू एवढ्या टक्क्यांनी वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, वर्तुळाची त्रिज्या एवढ्या टक्क्यांनी वाढली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, वर्तुळाची त्रिज्या एवढ्या टक्क्यांनी कमी झाली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल. तर इथं आला घन, बरोबर आहे. तर बघा, हे एकाच टाईपचे प्रश्न असतात. आता घन म्हणजे काय समजून घ्या. घन म्हणजे काय असतो, भरी गोळा असतो आणि त्याच्या लांबी, रुंदी आणि उंची काय असते, सारखी असते. बरोबर आहे ना, लांबी, रुंदी आणि उंची सारखी असते. म्हणजे ज्याला आपण म्हणू डाईज जो असतो, डाईज म्हणजे त्याला ठोकळा जो आहे अशा प्रकारचा हा जो असतो घन असतो. आता त्यांनी काय म्हटलं की घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 50%ने वाढली. म्हणजे ही बाजू जर 10 असेल तर तिचे 50% काढले, बरोबर आहे, 50%ने वाढली. आणि घनाची प्रत्येक बाजू काय असते, सारखी असते. तर त्यांनी काय म्हटलं, तर त्याच्या पृष्ठफळाच्या क्षेत्रफळातील, पृष्ठफळ म्हणजे काय, ही लांबी आणि रुंदीचा गुणाकार. एकूण पृष्ठफळ म्हटलं का, नाही, फक्त पृष्ठफळ म्हटलं म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार. ठीक आहे, लांबी आणि रुंदीचा गुणाकार, उंची त्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, एकूण पृष्ठफळ म्हटलं असतं तर उंची त्यामध्ये आली असती. मग आपल्याला एवढं समजून राहिलं की लांबी आणि रुंदीचा गुणाकार म्हणजे क्षेत्रफळ आहे घनाचं. म्हणजेच लांबी आणि रुंदी कशाची असते रे, कारण याची लांबी आणि रुंदी सारखीच असणार. म्हणजे हा चौरसाचा क्षेत्रफळ आहे, बरोबर आहे. म्हणजे हे उदाहरण कसं सोडवायचं आहे, चौरसाच्या क्षेत्रफळानुसार. ठीक आहे, तर सोडवता येते, इझी आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं चौरसाचे क्षेत्रफळ जर 10% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतले होते. सेम तसंच घ्यायचं. तर बघा, आता इथं घनाची बाजू मला माहीत नाही, तर घनाची बाजू बरोबर घनाची प्रत्येक बाजू जी असते ती सारखी असते, लांबी, रुंदी आणि उंची. तर बाजू बरोबर 10 घेतली. ठीक आहे, 10 घ्यायची आहे, बरोबर आहे. तर घनाचे क्षेत्रफळ, घनाचे पृष्ठफळ, पहिलं काय येईल सुरुवातीचं, जेव्हा बाजू वाढवली नाही त्याच्या अगोदर, घनाचे पृष्ठफळ बरोबर लांबी गुणिला लांबी म्हणजेच 10 गुणिला 10 की झालं ते 100. ठीक आहे, हे 10 का बरं घेतो, कारण हे पृष्ठफळ जे आहे 100 आलं पाहिजे, टक्केवारीमध्ये आहे म्हणून. ठीक आहे, आता नवीन बाजू बरोबर किती टक्क्यांनी वाढले रे, 50%. म्हणजे 10चे 50%, बरोबर आहे. 50/100, हा 0 या 0 सोबत, हा 0 या 0 सोबत 5ने वाढली, बरोबर आहे. म्हणजेच ती किती झाली, 10 अधिक 5 किती झाली, 15, बरोबर. नवीन बाजू 15 झाली. तर नवीन घनाचे घनफळ बरोबर नवीन घनाचे घनफळ बरोबर काय रे, 15 गुणिला 15, 15चा वर्ग किती, 225. पहिले किती होती, 100, आता किती झालं, 225. म्हणजे 225मधून जर 100 वजा केले तर आपल्याला किती भेटतात, 125. म्हणजेच उत्तर किती येईल रे आपलं, 125%. तर त्याच्या पृष्ठफळाच्या क्षेत्रफळातील वाढीची टक्केवारी किती राहील, 125%. अशा पद्धतीनुसार हा प्रश्न सोडवायचा आहे. किंवा दुसरा आहे, 50%ने वाढली म्हणजे लांबी वाढली आणि रुंदी वाढली, म्हणून 50 अधिक 50 केले, लांबी आणि रुंदी दोन्ही 50-50 आहे, गुणिला 50 गुणिला 50 भागेला 100. ठीक आहे, 50 गुणिला 50 भागेला 100. आता हे जर सोडवायचं म्हटलं, इथं प्लसचं चिन्ह आहे, हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, 50 अधिक 50 किती झाले रे, 100. 100 अधिक 5×5 = 25 म्हणजे किती आलं उत्तर, 125%. अशा पद्धतीनुसार सुद्धा सोडवता येईल. आता बघा, इथं वाढव की कमी हो, इथं बेरीजच होईल. आणि इथं जर वाढत असेल तर इथं बेरीज होईल, इथं जर कमी होत असेल तर इथं वजाबाकी होईल. एवढं चिन्ह लक्षात ठेवा. जसं आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायसाठी आपण काय केलं होतं, 2r अधिक rचा वर्ग भागेला 100, आणि कमी जर होत असेल तर 2r वजा rचा भागेला 100. हे ट्रिक्स आपण यूज केली होती, कारण वर्तुळाला दुसरी ट्रिक्स लागत नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, प्रत्येक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. समजलं प्रश्न जर समजत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करसाल. ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे. एक कांस्य वस्तू ज्याची किंमत 1000 रुपये आहे ती 20%, 30% आणि 10%च्या सलग 3 सवलतीनंतर सणासुदीच्या हंगामात विकली जाते. एखाद्या ग्राहकाने सणासुदीच्या काळात वस्तू विकत घेतल्यास त्याला किती रक्कम द्यावे लागतील.
15 सप्टेंबर 2022ला शिफ्ट 1मध्ये हा प्रश्न विचारला होता. 1000 रुपयाची वस्तू आहे, सणासुदीच्या काळामध्ये त्याच्यावर 20% सवलत, 30% सवलत आणि 10% सवलत, सलग 3 वेळा सवलत भेटते. तर त्याच सणासुदीच्या काळात एखाद्या व्यक्तीने जर ती वस्तू विकत घेतली तर त्याला ते किती रुपयाला पडेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सरळ सरळ गोष्ट आहे. वस्तू 1000 रुपयाची आहे, 1000 लिहिले, गुन्हेला पहिले किती टक्के सूट भेटली, 20%, म्हणजे 100मधून 20 गेले, किती राहिले, 80 भागेला 100. गुन्हेला नंतर किती टक्के सूट दिली, 30%, म्हणजे किती, 100मधून 30 गेले, 70 भागेला 100. नंतर किती सूट दिली, 10%, म्हणजेच किती, 100मधून 10 गेले, 90 भागेला 100. कॅल्क्युलेशन करा. हे 2 शून्य या 2 शून्यसोबत कटले, हा शून्य या शून्यसोबत, हा शून्य या शून्यसोबत, हा शून्य या शून्यसोबत, हा शून्य या शून्यसोबत, कोणत्याही शून्यसोबत काटा सारखंच आहे. ठीक आहे. पुढे जर सॉल्व केलं तर 1 गुणेला 8, 8 गुणेला 7 गुणेला 9, 8 7 56 गुणेला 9. ठीक आहे. तर 9 सक 54, 4 हातचे आले 5, 9 5 45, 45 आणि 5 किती झाले, हे 504 झाले. म्हणजे याचं उत्तर किती भेटेल आपल्याला, 504. तर त्याला ती वस्तू त्या व्यक्तीला किती रुपये द्यावे लागतील, 504 रुपये द्यावे लागतील. म्हणजे याचं उत्तर आहे चौथ्या नंबरचं. ठीक आहे. तर इझी प्रश्न असतात, इझी प्रश्न आहेत हे. बिलकुल आपण अशा टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत. फक्त त्यामध्ये वेगळे जे होतं, इथं सवलत वगैरे नव्हतं. तर हे गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे. घट होती त्याच्यामध्ये, घट असेल किंवा कमी असेल तर आपण वजाबाकी करतो, सवलत आहे म्हणजे वजाबाकी करतो. या साध्या साध्या गोष्टी समजल्या पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, 4%, 5% आणि 14%च्या सलग 3 सवलती या रिकाम जागा इतक्या एकल सवलती इतक्या आहेत. उत्तर 2 दशांश स्थानामध्ये असावे. एवढ्या सवलती दिलेल्या आहेत कंटिन्युअसमध्ये, 4%, 5% आणि 14%. आता किती रुपयावर दिलेले आहेत ते आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपल्याला माहीत आहे टक्केवारी दिलेली आहे, म्हणजे किती आहे, 100. तर 100 गुणेला 100मधून 4 गेले, किती राहिले, 96 भागेला 100, ही पहिली सवलत झाली. दुसरं 100मधून 5 गेले, 95 भागेला 100, ही दुसरी सवलत झाली. नंतर 100मधून जर 14 गेले तर 86 भागेला 100, ही तिसरी सवलत झाली. बरोबर आहे. आता बघा, यामध्ये काय करू शकतो, 96 आणि 100ला 4ने भाग जातो. तर 4 दुनी 8, 4 चौक 16, इथं जर भागलं तर हा 25चा भाग गेला. पुढे 95 आणि 100ला 5ने भाग जातो. तर 5 1 5, 5 9 45, 5 दुनी 10, 5 0 0. ठीक आहे. याला जर भागलं तर याला 2ने भाग जातो. 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 पंच 10, हे झाले 50. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये काय होतं रे, अजून 25 चौक 100 होतात. बरोबर आहे. त्यानंतर 4 पंच 20 होतात. ठीक आहे. म्हणजे आता काय राहिलं, 24 गुणेला 19 गुणेला 43 भागेला 5 5 25. म्हणजे हा गुणाकार करणं आहे. 25 गुणेला 19 गुणेला 43 भागेला 5 5 25, म्हणजेच 250. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे 24 आहेत. तर 24 आणि 250मध्ये जर पाहायला गेलं तर परत याला 2ने भाग जातो, आहे ना. तर इथे कितीचा भाग, 12चा भाग जाईल. इथे जर गेला तर 125चा भाग जाईल. ठीक आहे. आता पुढे आणखी काय करता येते, पुढे काही जात नाही. आता 12 भागेला 19 गुणेला 43, हा गुणाकार करून घ्या. जर 19ला 12ने जर गुणलं तर 12 मग 108, हातचे आले 10, 12 1 12, 12 22, हे 228 झाले. गुणेला 43 जर केलं, 3 8 24, 4 हातचे आले 2, 3 2 6, 6 2 8, 3 2 6, हा 0, 4 8 32, 2 हातचे आले 3, 4 2 8, 8 3 11, 1 हातचा आला 1, 4 2 8 1 9. ठीक आहे. 4 4, 8 2 10, 0 हातचा आला 1, 6 1 7 1 8, हे उत्तर किती आलं, 9804. म्हणजे भागाकार किती आला, 9804. ठीक आहे. सॉरी, गुणाकार आला 9804 आणि भागेला किती आहेत, 125. 9804 भागेला 125. ठीक आहे. आता याने 125ने 9804ला जर भागलं तर भागाकार आपल्याला काढावा लागेल. तर करून घ्या भागाकार. तर 9804 भागेला 125. 125 गुणेला 2 किती होतील, 250, आहे ना. त्याच्यानंतर किती येतील, 300. आपला किती आहे, 125 गुणेला जर 4 केलं 500 होतात. 8 जर केलं तर किती होतील, 1000. म्हणजे 7चा भाग जायला पाहिजे. 125 गुणेला 7, 7 5 35, 5 हातचे आले 3, 7 2 14, 14 3 17 7, हातचा आला 1, 7 1 7 1 8, 875.
25 साती 875चा भाग गेला, 125 साती. 10तून 5 गेले 5 राहिले, 7तून 7 गेले 0 राहिलं, 9तून 8 गेले 1 राहिला. आता किती झाले 1054. आता याला जर भागायचं म्हटलं तर 125 आठी किती होतील 1000. 1000चा भाग जाईल 125 आठी 1000. ठीक आहे. राहिले किती बाकी रे 54. पॉईंट दिला 504 झाले. 125 चौक किती होतील 500. किती बाकी राहिले रे 40. 400 झाले. 125 दुनी आणि 125 गुणिला 3 जर केलं तर 100 गुणिले 300 आणि 375 येतील आहे ना 375. ठीक आहे. तर 10तून 5 गेले 5 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, हे झाले 0 म्हणजे 25 बाकी राहतील. म्हणजे कितीचा भाग जाईल 78.43. हे उत्तर आपल्याला भेटलं 78.43%. आता ही काय झाली आपली सवलत झाली 78.43%. कितीपैकी 100 पैकी. तर एकल सवलत किती आहे तर एकल सवलत म्हणजे 100मधून जर एवढे वजा केले तर आपल्याला उत्तर भेटेल 100% वजा 100 वजा 78.43 तर आपल्याला उत्तर भेटेल. तर 100 मध्ये पॉईंट नाही म्हणून पॉईंट देऊन 0 आणि 78.43. इथं काय नाही म्हणून 0, इथं काय नाही म्हणून 0. ठीक आहे. इथून जात नाही, इथं राहिले 0, इथं झाले 9, इथं झाले 9, इथं झाले 9, इथं झाले 10. 10तून 3 गेले किती राहिले 7. 9तून 4 गेले किती राहिले 6. 9तून 8 गेला राहिला 1. 9तून 7 गेले 2. 21.67. ठीक आहे. 9तून 4 गेले 5 राहिले, मी 6 लिहिले. 21.57% उत्तर यायला पाहिजे. तर उत्तर आहे आपलं चौथ्या नंबरचं. तर उत्तर किती भेटलं 21.57%. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं आहे पण उत्तर सोडवायला इझी आहे. ठीक आहे. तर काही प्रश्न थोडेसे कॅल्क्युलेशन लेंदी असू शकतात, त्यासाठी आपले पाढे वर्ग घन पाठ असणं गरजेचे आहेत. आणखी एक ट्रिक्स आहे डिजिटल रूट मेथड, ते तुम्हाला एका सेपरेट चॅप्टरमध्ये समजून सांगेल की त्यामध्ये आपण ऑप्शननुसार सुद्धा उत्तर सॉल्व्ह करू शकतो. तर डिजिटल सम मेथड जी आहे ती मी तुम्हाला एक स्पेशल लेक्चर घेऊन क्लिअर करून देईल, म्हणजे तुम्हाला एवढं मोठं कॅल्क्युलेशन करण्याची गरज त्यामध्ये राहणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अंदाजी किंमत घ्यावी. 29 ऑगस्ट 2022ला शिफ्ट 2मध्ये प्रश्न विचारला होता. 199.99च्या 30.01% अधिक 550.045च्या 35.023% बरोबर प्रश्नार्थक चिन्ह वजा 540.078. तर या प्रश्नचिन्हाची किंमत काय आहे हे आपल्याला कळायचं आहे अंदाजे. तर अंदाजे म्हटलं तर 199.99 याला आपण अंदाजे जवळपासची संख्या काय 200. च्या म्हणजे काय गुणाकारा चिन्ह. 30.01 म्हणजेच 30% म्हणजेच 30 भाग्याला 100 अधिक 550.045 म्हणजे किती 550. च्या म्हणजे गुणाकारा चिन्ह आणि 35% म्हणजे 35.023 म्हणजे 35 भाग्याला 100 बरोबर. आता प्रश्नचिन्ह म्हणजे एक्स म्हणू तर एक्स वजा 540.078 म्हणजेच 540. जवळपासच्या एकदम जवळच्या संख्या घेऊन आपल्याला जवळपासचं उत्तर पाहिजे. एकदम परफेक्ट आन्सर नाही पाहिजे, कारण हे जे संख्या आहेत हे बघा पूर्णांकामध्ये आहेत, म्हणजे ह्या संख्यासुद्धा पूर्णांकामध्ये घ्याव्या लागतील. आणि अंदाजे जवळपासची किंमत पाहिजे, म्हणजे हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला, याच्यामध्ये हा 0 या 0 सोबत कटला. याच्यामध्ये जर पाहिलं तर 5 7 35, 5 2 10. ठीक आहे. आणि पुढे काही करता येईल का आपल्याला नाही करता येत. ठीक आहे. एक्स वजा 540 यामध्ये बघा 20 गुणिला 3 किती झाले 60 अधिक 55 गुणिला 7 किंवा 2ने जर 7ला भागलं तर 2 6 2 5 10 म्हणजे 55 गुणिला 3.5. हे जर सॉल्व केलं तर 55 गुणिला 3.5. ठीक आहे. 5 5 25 5 हातच्या 2 5 5 25 2 27 0 3 5 15 5 हातचा आला 1 3 5 15 1 16 5 7 5 12. ठीक आहे. हातचा आला 1 6 1 7 2 9 19.25 दशांचिन्ह 1 स्थळांतर म्हणजे हे 192.5 बरोबर एक्स वजा 540 येतील. ठीक आहे. आता पॉईंट सोडून द्या, कारण आपल्याला जवळपासचं उत्तर पाहिजे, म्हणजे 192 उत्तर आलं याचं. तर याच्या जवळपास जर केलं तर या दोघांची बेरीज 192 अधिक 60 जर केले तर 2 अधिक 0 2 9 अधिक 6 15 5 हातचा आला 1 252 बरोबर एक्स वजा 540. आता बघा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर 540 इकडे होतील तर प्लस होतील, म्हणजे 540मध्ये जर 252 मिळवले तर उत्तर भेटेल 2 2 5 4 9 म्हणजे 792 उत्तर यायला पाहिजे. आता 792 म्हणजे जवळपासचं उत्तर किती 790, म्हणजे याचं उत्तर काय 790. कारण त्यांनी अंदाजी जवळपासची किंमत विचारली, म्हणजे याचं जवळपास 792च्या जवळपासची किंमत किती आहे 790, म्हणजे याचा आन्सर किती आहे 790. ठीक आहे.
तर असे प्रश्नसुद्धा आहेत जे इझी आहेत, थोडासा बुद्धीचा वापर करून सॉल्व करायचे आहेत. अंदाजे विचारलं तर इथं पॉईंटचं करण्याची काही गरज नाही, इथं पॉईंट सोडून दिला तरी चालतो. ठीक आहे, म्हणजे जवळपासचं उत्तर काढण्यासाठी फटाफट कॅल्क्युलेशन कसं करता येईल आणि किती लवकर फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करता येईल ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे, एचा पगार बीच्या पगारापेक्षा 20% कमी आहे, तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. 26 ऑगस्ट 2022ला शिफ्ट 3मध्ये प्रश्न विचारला होता. ऑप्शन 17%, 20%, 25% आणि 15%. हा प्रश्न आपण घेतलेला आहे की नाही? घेतलेला आहे. पहिल्या लाईनमध्ये कमी किंवा घट असेल तर खाली वजाबाकी करायची आणि पहिल्या लाईनमध्ये जास्त किंवा वाढ असेल तर खाली ती टक्केवारी 100मध्ये मिळवायची आणि टक्केवारी वरती जशी तशी ठेवायची. म्हणजेच हे 20 वरती, आता पहिल्या लाईनमध्ये कमी आहे 20% म्हणजे 100मधून 20 गेले 80 आणि गुणेला 100, 20 चौक 80 आणि 4ने 100ला भागलं 25चा भाग गेला, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 25%. बस. ठीक आहे, डायरेक्ट प्रश्न आपण हा घेतलेला आहे ऑलरेडी, याचं उत्तर आला 25%. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे, दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20% व 30% लहान आहेत, तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. बघा ऑलरेडी परत टक्केवारी दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलं की दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20% व 30% लहान आहे, तर पहिली संख्या कोणती आहे ती मला माहीत नाही, म्हणून पहिली संख्या बरोबर मी म्हणतो 100. पहिली संख्या बरोबर काय म्हणतो? 100, कारण टक्केवारी आहे. तर दुसरी संख्या बरोबर काय येईल? तर दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या काय आहे? पहिल्या संख्येपेक्षा 20% लहान आहे, म्हणजे 100मधून 20 गेले की झाले 80. आणि तिसरी संख्या काय? पहिल्या संख्येपेक्षा 30% लहान आहे, म्हणजे 100मधून 30 गेले 70. हे झाल्या पहिल्या, दुसरी आणि तिसरी संख्या. तर त्यांनी काय म्हटलं, तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे, म्हणजे टक्केवारी काढायची आहे. तर तिसरी संख्या किती आहे? 80, दुसरी संख्या 80, तिसरी संख्या आहे 70. या दोघांचा डिफरन्स काढावा लागेल, 80 वजा 70. आणि दुसऱ्या संख्येपेक्षा म्हटलं म्हणजे दुसरी संख्या छेदामध्ये लिहावं लागेल आणि टक्केवारी काढायची आहे, म्हणजेच गुणेला 100 घ्यावं लागतील. हे समजलं का? बघा काय म्हटलं त्यांनी, तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे, म्हणजे दुसरी संख्या आहे 80 आणि तिसरी संख्या आहे 70. या दोघांचा डिफरन्स आपल्याला वरती लिहावा लागेल आणि दुसऱ्या संख्येपेक्षा म्हटलं म्हणून दुसरी संख्या खाली लिहावं लागेल आणि गुणेला 100. 80 वजा 70 की झाले 10, 10/80 गुणेला 100. तर सरळ हा 0 या 0 सोबत कटला. 8ने 100ला भागायचा आहे, तर 2 चौक 4 दुनी, इथं सरळ 4 दुनी 8 आणि 25चा भाग गेला. याला जर भागलं तर 2 1 2 2 2 4 2 5 10, म्हणजे 12.5% उत्तर आपल्याला भेटले. तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे, तर उत्तर आपल्याला भेटते 12.5%. तर अशा प्रकारचे प्रश्न पेपरला आलेले नाही आहेत, पण मी जस्ट घेऊन टाकले, कारण मी आतापर्यंत जे 6-7 प्रश्न घेतले तशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आणि बरेचसे अगोदर मी भरपूर टाईप्स आणि वेगवेगळ्या भरपूर कमीत कमी तुम्हाला 40 ते 50 टाईपचे प्रश्न मी तुमचे ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न असाच आहे, थोडासा वेगळा आहे, तो आपण बघून घेऊ. बघा पुढचा प्रश्न आहे, दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या 30% व 40% आहेत, तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे. आता पहिल्या उदाहरणामध्ये काय होतं की दोन संख्या पहिल्या संख्येच्या होत्या आणि यामध्ये आता पहिल्या दोन संख्या ऑलरेडी दिलेल्या आहेत, ते 30% आणि 40% आहेत तिसऱ्या संख्येच्या. तर तिसरी संख्येचं आपल्याला काही कामच नाही. तर त्यांनी काय म्हटलं, तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे, तर पहिली संख्या किती आहे? 30% आहे आणि दुसरी संख्या किती आहे? 40% आहे. कितीच्या? तिसरीच्या. पण आपल्याला त्यांनी विचारले पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे, म्हणजे यामध्ये पहिली संख्या किती आहे? 30% आणि दुसरी संख्या किती आहे? 40%. बरोबर आहे ना. तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे असं विचारलं, तर पहिली संख्या बरोबर 30% आणि दुसरी किती आहे? 40% आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100. ठीक आहे, तर हा 0 ह्या 0 सोबत कटला. 30 गुणेला 10 म्हणजे झाले 300. 300 भाग्याला जर 4 केलं तर 4 7 28, 4 5 20, म्हणजे उत्तर किती येते? 75%. तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या किती टक्के आहे? 75%. म्हणजे हे प्रश्न असे सुद्धा सोडवता येतील. तो पहिला प्रश्न वेगळा होता, पहिल्या संख्येच्या होत्या आणि यामध्ये तिसऱ्या संख्येच्या आहे आणि त्यामध्ये पहिली आणि दुसरी संख्या ऑलरेडी दिलेली आहे, त्यामध्ये दिलेली नव्हती. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे असं विचारलेलं आहे, तर हे प्रश्न अशा पद्धतीनुसार सोडवायचे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आपण जे आहे शेकडेवारीचे भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहेत. जवळपास 1 आठवडा आपला चॅप्टर चाललेला आहे.
तर तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल तर आपल्याला टाकत चला, काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा विषय असा आहे की गावी आलेला असल्यामुळे एखाद दिवशी लेक्चर होत नाही. लेक्चर मी घेतो पण कधी काय इथं नेटवर्क नाही आहे माझ्या गावामध्ये. मला काय बाहेर जाऊन व्हिडिओ अपलोड करावा लागतो. तर व्हिडिओ दिवसभर मी जरी बाहेर असलो तरी तो व्हिडिओ कधी कधी अपलोड होत नाही, त्यामुळे लेक्चर पडत नाही. झालं 2-4 दिवस इथं आहे, नंतर परत आपल्या मुंबईला जाईल, परत रिटर्न येईल. कारण नेक्स्ट मंथमध्ये 10-11 मेला माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे काही लग्नाची तयारी मलाच करायची आहे, कारण लहाना भाऊ आहे स्वतःचा सक्का. तर काही गोष्टी थोड्याशा ॲडजस्ट करा. आणि बघा, तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तुम्हाला मी चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थित तऱ्हेनं तुमची टेस्ट सिरीजसुद्धा घेईल, तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करून घेईल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये रेल्वेच्या पेपरमध्ये कसं सिलेक्शन व्हायचं किंवा कसं करता येईल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करील. हा माझा तुम्हाला ग्वाही आहे किंवा तुम्हाला एक विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवा. ठीक आहे. तर या गोष्टी कधी कधी झालं नाही तर टेन्शन घेऊ नका. आजचा रविवार आहे, आज आपण संध्याकाळी टेस्ट घेऊया. या टेस्टमध्ये आपण जीकेचेच प्रश्न घेऊया, मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न यामध्ये नसतील. कारण टेलिग्राम चॅनलला टेस्ट घेतल्यामुळे त्यामध्ये मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न आपण प्रॉपर सॉल्व करू शकत नाही. आणि जर मी लिहून प्रश्न टाकले तर ते तुम्ही काय करताय हे सुद्धा मला समजत नाही आहे. ठीक आहे. थोडासा पोर्शन क्लिअर होऊ द्या. मी ॲप बनवण्याच्या तयारीत आहे. आपलं यूट्यूबचं अजून पहिलं पेमेंट आलेलं नाही आहे. जसं पहिलं पेमेंट येईल तर तो पहिलं पेमेंटमध्ये मी ॲप बनवून टाकेल. म्हणजे जे आता भरपूर विद्यार्थ्यांना आपली बॅच जॉईन करायची आहे पण त्यांना समजतच नाही बॅच कशी जॉईन करा. आणि आता मी काय गावी असल्यामुळे मी जेव्हा नेटवर्कमध्ये येतो तेव्हाच त्यांचा मला मॅसेज येतो, तर तेव्हा ते अवेलेबल नसतात. तर या गोष्टी होऊ राहिल्या तर ठीक आहे. काही गोष्टीच्या आपल्या पण अडचणी आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्या गोष्टीमध्ये, ते आपण क्लिअर करून घेऊ. आपलं ॲप झालं की आपल्याला तुम्हाला यूट्यूबला राहण्याची गरज नाही. आणि दुसरा विषय असा आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 महिने बॅच राहील. तर यामध्ये आपण 299 रुपये प्रति महिना ठेवला होता. त्यामध्ये 10 मुलं आपले सिल्वर बॅचचे आहेत आणि 10 मुलं आपले गोल्ड बॅचचे आहेत, बरोबर. आणि एक मॅडम जे आहेत ते डायमंड बॅचमध्ये आहे. म्हणजे 299 रुपये प्रति महिना, 89 रुपये प्रति महिना आणि 1999 रुपये प्रति महिना. तर 3च महिने तुम्ही काय करा, मी तुम्हाला सांगतो. समजा मी तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी दिला होता. आपण 5 मार्चपासून आपली बॅच चालू केली होती, बरोबर आहे. 5 मार्च ते 5 एप्रिल आणि आजची किती आहे, 20 एप्रिल आहे. म्हणजे आता जवळपास आपला 1.5 महिना झालेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये मी बरंचसं तुमचं क्लिअर केलेलं आहे. मध्ये लेक्चर झालेलं नाहीत. 1 दिवस, 2 दिवस किंवा 3 दिवस, कदाचित मध्ये एकच दिवस गॅप पडतो किंवा 2 दिवस पडतो, कंटिन्यू पडत नाही कधी कधी. तर ते जे दिवस आहे मी तुमचे कवर करून देईल. आणि त्या दिवसाचा सिलेबस लक्षात घ्या, तुमचं नुकसान होऊ न देणार. म्हणजे 5 जूनपर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होऊन आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा झाल्या पाहिजे. कारण एक्झामला भरपूर वेळ आहे, पण मी तुम्हाला 3च महिन्याचा कालावधी दिला होता. त्यामुळे तुम्हाला तुमचे जास्त पैसे जायला नको यासाठी तुम्हाला सांगतो की 5 जूनपर्यंतच तुम्ही जे माझं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे यूट्यूबचं हे 5 जूनपर्यंतच ठेवायचं आहे. 5 जूनला तुम्ही ते अनसबस्क्राईब, म्हणजे चॅनल अनसबस्क्राईब नाही करायचं आहे. तर 5 जूनला तुम्ही जे गुगल पेवरून किंवा फोनपेवरून किंवा पेटीएमवरून किंवा तुम्ही क्रेडिट कार्डवरून किंवा तुमचं जे डेबिट कार्ड असते त्यावरून जर तुम्ही माझं पेमेंट करता, ते रेग्युलर दर महिन्याला तुमचं कटते, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांना माहीत होतं किंवा नव्हतं, ते मी पहिलं सांगितलं होतं की प्रति महिना आहे, हे ऑलरेडी पूर्ण याचं नाही आहे, 3 महिन्याचं, बरोबर आहे. तर 5 जूनपर्यंत तुम्ही ते ठेवायचं आहे. ज्या दिवशी 5 तारीख येईल त्या दिवशी तुम्ही ते कट करून टाकायचं आहे. ठीक आहे. पण ज्यांचं आता बघा कट का बरं नाही करायचं, काही मुलांनी 5 जूनला आपली म्हणजे 5 मार्चला बॅच जॉईन नाही केली, त्यांनी काही जणांनी आपली 30 मार्च 31 मार्च, काहींनी एप्रिल महिन्यात बॅच जॉईन केली. त्यांनी ठेवायचं आहे, कारण त्यांचा सिलेबस खूप मागचा बाकी आहे. तर तो मागचा व्हिडिओ पाहण्यासाठी ते आपण काय केलेलं आहे, आपण ओनली मेंबर्ससाठी व्हिडिओ ठेवलेले आहेत, भरपूर काही व्हिडिओ जे आहेत. तर त्यांनी तोपर्यंत ते कंटिन्यू ठेवा जोपर्यंत त्यांचं क्लिअर होत नाही. आणि जे आपले रेग्युलर आधीपासून आहेत त्यांनी 5 जूनपासून ते जे तुमचं पेटीएमचं आहे त्याला तुम्ही ऑटोपे जे आहे ते कॅन्सल करून टाका, म्हणजे तुमचे पैसे कटणार नाहीत. आणि 5 जून नंतर जर आपला काही पोर्शन बाकी असेल तर तो आपण जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहोत. ठीक आहे. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काय, ते माझ्या मध्ये लेक्चर झालं नाही, ते माझी चुकी आहे. ते मी 10-1 दिवसाचा सिलेबस आपला बाकी राहील किंवा मला माहीत आहे की बाकी नाही राहणार, पण जर राहिला तर तो मी जो आहे तो तुम्हाला विदाऊट क्लिअर, म्हणजे त्याला तुम्हाला पैसे पे नाही करावे लागतील, तो मी त्याच्यामध्येच क्लिअर करून देईल तुम्हाला. कशामध्ये, फ्रीमध्ये यूट्यूबला लेक्चर टाकायला आणि त्यामध्ये तुम्हाला क्लिअर करून देईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. ठीक आहे. माझा हाच हेतू आहे की तुम्ही व्यवस्थित आले पाहिजे, तुमचा चांगला अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्ही रेल्वेमध्ये कुठल्याही पोस्टला असो तुम्ही लागले पाहिजे. ठीक आहे. कारण जून महिन्यामध्ये बघा तुमची NTPCची पेपर राहणार आहे, म्हणजे जे विद्यार्थी NTPCची तयारी करत आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपला सिलेबस हा कवर झालेला राहील. पण GK आणि GS जो आहे तो पार्ट आपला थोडासा बाकी राहील, पण तो पण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आता मी काय 23 तारखेपर्यंत गावाला आहे, 24ला मी मुंबईला येईल, 24पासून तर 1 तारखेपर्यंत मुंबईला येईल, परत 1 तारखेला रिटर्न गावाला येईल, कारण 10-11 मेचं भावाचं लग्न आहे. आता 10-11 मेचं भावाचं लग्न असल्यामुळे त्या 2-3 दिवस आपले लेक्चर राहतील नाही समजा. तर या गोष्टी थोडासा आधीच मी तुम्हाला क्लिअर करून देतो, पण तो जो टायमिंग आहे मी तुमचा कवर करून देईल. ठीक आहे. तर एका दिवशी आपण 2 लेक्चर घेतो तर 3 किंवा 4 लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. प्रॉब्लेम काय आहे, लेक्चर घ्यायला मला इश्यू नाही आहेत. काय होतं आहे, मोठं लेक्चर झालं ना ते अपलोडच होत नाही एक दिवस कधी कधी. वायफायवरती घ्या किंवा मोबाईलच्या नेटवर आपण करा, ते अपलोड होत नाही जनरली लवकर. आणि लहान लेक्चर घेतलं तर अपलोड होते, पण मग ते काय होते, तुमचा टायमिंग जो आहे तुम्हाला कमी भेटतो. म्हणजे सर काही मुलांचं म्हणणं आहे की सर लेक्चरचा टायमिंग वाढवा, पण तो काय मोबाईलमध्ये स्पेससुद्धा राहत नाही, तो व्हिडिओ अपलोड होत नाही, यामुळे या गोष्टी होतात. तर मी काय करेल, 2-3 मोबाईलमध्ये 3-4 व्हिडिओ असे हे करून मी तो तुमचा टाईम कवर करून देईल. ठीक आहे. तर याबद्दल निश्चिंत राहा, फक्त चांगला अभ्यास करा, काही गोष्टी नाही. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.